कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बस चालकाला काळं फासल्यासंदर्भातली। कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बस चालकाला काळं फासलंय। कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बस थांबवली, चालक वाहकाला काळं फासलं आणि बसवर काळ्या, पिवळ्या आणि लाल रंगाने कन्नड भाषेमध्ये जय कर्नाटका असं लिहून निषेध व्यक्त केला। महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक हा वाद पुन्हा एकदा आता उफाळून आलेला आहे। संध्याकाळी 5:45 वाजता नांदेड आगाराची ही बस कलबुर्गी बस स्थानकातून निघाल्यानंतर रिंग रोडला कर्नाटक रक्षण वेदिका संघटनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी बस अडवली आणि बसमधल्या चालकाला वाहकाला काळं फासलं। जय कर्नाटकच्या घोषणा यावेळी दिल्या गेल्या। तर चालक नामदेव रामराव पपुले आणि वाहक संदीप किरवले यांना काळं फासलं। गेल्या 8-10 वर्षांपासून बस चालकांच्या तोंडाला काळं फासण्याचा हा प्रकार सुरू आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, नांदेड आगाराची ही बस होती आणि काळं फासले बसच्या ड्रायव्हरला, कंडक्टरला, काय नेमके सगळे तपशील आहेत घटनेसंदर्भातले? अनुपमा, कर्नाटकी लोकांचा मराठी द्वेष कुठेतरी कमी होत नाही अशी परिस्थिती आपल्याला म्हणावी लागेल। काल नांदेड आगाराची एक बस कर्नाटकवरून महाराष्ट्रात येत होती, त्यावेळेस या बसला कलबुर्गी शहरात काही कर्नाटकी लोकांनी त्या बसवर काळं फेकलं आणि कंडक्टर आणि ड्रायव्हरला देखील त्यांनी काळं फासल्याची घटना घडली। त्यावेळेस त्यांनी कर्नाटकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, महाराष्ट्राच्या विरोधात देखील घोषणाबाजी केल्याचं त्या कंडक्टर, ड्रायव्हर आणि तिथल्या प्रवाशांचं म्हणणं आहे। ही बस ज्यावेळेस संध्याकाळच्या सुमारास महाराष्ट्रात म्हणजे उमरग्यामध्ये पोहोचली, त्यावेळेस त्यांनी हा प्रकार तिथल्या बस व्यवस्थापकांना सांगितलं आणि त्याची रीतसर तक्रार केली। त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार 30 ते 35 कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या बसवर आणि त्यांना स्वतःला काळं फासलं आणि कर्नाटक समर्थनार्थ घोषणाबाजी केली। खरं तर ही मागच्या 8 दिवसातली ही 4थी घटना म्हणावी लागेल। मधल्या एक घटना घडल्या त्यानंतर महाराष्ट्राची बस, कर्नाटक जाणारी बस बंद केली होती आणि कुठेतरी वातावरण शांत होतंय हे लक्षात आलं। बस सुरू झाल्याबरोबर परत एकदा ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। आता महाराष्ट्राच्या वतीनं काय कारवाई केली जाते, या संदर्भात काय पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।